आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्या जीवन परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, तुला मान देते, महिमा देते, गौरव देते. यावेळेला प्रभू तुझ्या वचनातून बोलण्याची संधी दिलीस, याबद्दल तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. पवित्र आत्म्या तू ये, तुझं वचन सांगत असताना प्रभू माझ्या मुखाला तू स्पर्श कर, माझ्या सर्व पापापराधांची क्षमा कर. ही लहानशी विनंती येशू जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रिय नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकवित्या. आमेन. प्रियांनो, आजच्या ज्या वचनावर आपण मनन करणार आहोत ते वचन आहे दानिएलाचे पुस्तक, याचा 4था अध्याय आणि 25वं वचन. यामध्ये दानिएल म्हणत आहे की तुला मनुष्यामधून घालून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल, तू आकाशातील दहिवलाने भिजशील. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व ते तो पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. प्रियांनो, दानिएलाने नबुकद्रेसर राजाला त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगताना पुढील काळात त्याच्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे तो त्या ठिकाणी सांगते व त्यावेळी त्याची अवस्था कशी असेल हेही तो त्याला सांगते. जोपर्यंत त्याला हे कळत नाही की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो, त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत, जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोटीता येते. हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तो त्या स्थितीमध्ये राहणार आहे. प्रियांनो, परमेश्वर मनुष्याला जेव्हा सत्ता देतो, अधिकार देतो, एखादं पद देतो, तेव्हा त्याचा उपयोग तो कशा प्रकारे करतो याकडं सुद्धा परमेश्वराचं लक्ष असतं. व जेव्हा त्या सत्तेमुळं, अधिकारामुळं मनुष्य गर्विष्ठ बनतो, देवाचे आभार न मानता स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो आणि माझे, मी केले ही गर्विष्ठपणाची भूमिका किंवा ही गर्विष्ठपणाची भावना जेव्हा त्याच्या मनामध्ये येते, त्यावेळेला परमेश्वर त्याने दिलेले सर्व आशीर्वाद, सर्व वैभव किंवा जी काही सत्ता, जो काही अधिकार तो मानवाला देतो, तो त्याच्यापासून काढून टाकतो आणि त्याला नीच अवस्थेत तो ठेवतो. आणि हे मानवाला कळावं की परमेश्वराचे प्रभुत्व हे सर्व काळ टिकणारे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे, अशी परमेश्वराची इच्छा आहे. उत्पत्तीमध्ये आपण पाहतो की परमेश्वराने जो आद्य देवदूत निर्माण केला तो म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा असा लुसिफर देवदूत. देवाने त्याला बुद्धी, ज्ञान देऊन सर्व कलांमध्ये निपुण केलं होतं, सौंदर्याने परिपूर्ण केलं होतं. देवाच्या सान्निध्यामध्ये राहून त्याने आराधना करावी
परमेश्वराची स्तुती करावी, यासाठी संगीताचे उत्कृष्ट ज्ञानही परमेश्वराने त्याला दिलेलं होतं. असा हा लुसिफर, याला परमेश्वराने राजसिंहासनावरती छत्र धरण्याचा श्रेष्ठ असा मान त्याला दिलेला होता. पण जेव्हा त्याच्यामध्ये गर्विष्ठपणा आला, मीपणा आला, तेव्हा आपण यशया याचा 14वा अध्याय आणि 12 व 13 या वचनामध्ये पाहतो की लुसिफर म्हणाला, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघारूढ आरोहण करीन, मी परात्परात समान होईल. आणि असं जेव्हा त्यांनी मनात आणलं, स्वतःला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ करण्याचा, उंचवण्याचा त्याने प्रयत्न केला, त्याच क्षणी परमेश्वराने त्याला व त्याचे जे साथीदार दूत होते त्यांना स्वर्गातून खाली फेकलं. आणि सैतानासाठी जो सार्वकालिक नरक सिद्ध केलेला आहे, तो त्यांनी या सर्व देवदूतांसाठी सिद्ध केला. तसंच आपण पाहतो की बाबेलचा पहिला राजा निम्रोद यानेही स्वतःचं नाव उंच करण्यासाठी गगनचुंबी शिखराचा बुरुज बांधण्यास सुरुवात केली. पण त्याची ही घमेंड, त्याचा हा गर्व जेव्हा परमेश्वराने पाहिला, तेव्हा त्याने खाली उतरून निम्रोदच्या सर्व लोकांमध्ये भाषेचा घोटाळा केला आणि त्यांना सर्व जगामध्ये पसरून टाकलं आणि त्यांचं हे नगर बांधण्याचं काम राहून गेलं. तसंच आपण पाहतो की हेरोद राजाने सुद्धा येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला जेव्हा त्याला मागी लोकांकडून हे कळालं की एक मोठा राजा जन्माला आलेला आहे, तेव्हा त्याने आपल्यापेक्षा कोण मोठा असेल असं समजून त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि 2 वर्षाच्या आतील सर्व बालकांची त्यावेळेला त्याने कत्तल केलेली. किती मोठं पाप त्याने यावेळेला केलेले. पण प्रियांनो, लक्षात ठेवा, जो सत्तेचा गैरवापर करतो, स्वतःला जे काही मिळालं ती देवाची दया आहे, कृपा आहे, हे विसरून जेव्हा तो गर्व करू लागतो, तेव्हा तो न्यायाच्या दिवशी दंडास पात्र होतो. यावेळेला आपण नबुखद्रेसर राजाच्या विषयी थोडासा अभ्यास करणार आहोत. जेव्हा आपण दानिएलचं पुस्तक वाचतो, त्यावेळेला आपल्याला कळतं की परमेश्वराने या नबुखद्रेसर राजाला एक महान असा राजा बनवलेलं होतं. ज्या बाबेल शहरामध्ये तो राज्य करत होता, ते बाबेल शहर विज्ञान, कला आणि व्यापाराचं एक मोठं केंद्र होतं आणि अतिशय श्रीमंत असं हे शहर होतं. आणि या शहरावरती हा नबुखद्रेसर राजा राज्य करत होता. परमेश्वराने त्याच्यावरती एवढी कृपा केली की आजूबाजूचे सर्व राज्य परमेश्वराने त्याच्या हातात दिले आणि त्याला महासत्ताधीश असं बनवलं. परंतु आपण पाहतो की हा राजा परमेश्वराला विसरला आणि घमेंडी, गर्विष्ठ असं बनला. नबुखद्रेसर राजाने यरूशलेमवर स्वारी केली, ते जिंकले. त्या ठिकाणी मंदिरामध्ये असणारी
सोन्या पितळीची पात्र त्याने बाबेलाच नेली. तसंच यरुशलेमचं मंदिर आणि ते शहर त्याने जाताना उद्ध्वस्त केलं. तेथील लोकांना त्याने गुलाम बनवून बाबेलास नेलं, की ज्यामध्ये यरुशलेममधील राजकुळातील प्रतिष्ठित घराण्यातील असे जे तरुण मुलं होते ते तो घेऊन गेला. आणि त्यामध्ये आपण पाहतो की दानियल आणि त्याचे मित्रसुद्धा होते. दानियल व त्याचे मित्र हे देवाच्या सान्निध्यात राहणारे, देवाचं भय बाळगणारे, देवाची प्रार्थना उपासना करणारे आणि देवावर विश्वास असणारे असे तरुण होते. परमेश्वराने त्यांना ज्ञान दिलेलं होतं आणि त्यामध्ये परमेश्वराने जेव्हा यांना गुलाम म्हणून, नबुखद्रेसर राजा जेव्हा त्यांना गुलाम म्हणून घेऊन गेला, त्यावेळेला परमेश्वराची ही योजना होती की या तरुणांनी त्या ठिकाणी जिवंत देवाची ओळख त्या राजाला आणि तेथील प्रजेला करून द्यावी. दानिएलला देवाने स्वप्न आणि दृष्टांत यांचा अर्थ सांगण्याचं ज्ञान दिलेलं होतं. आणि आपण पाहतो की बाबेलमध्ये दानियल आणि त्याच्या मित्रांवरती जेव्हा अग्नीच्या भट्टीत टाकण्याचा प्रसंग आला, सिंहाच्या गुहेत त्याला टाकण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी देवासाठी आपला देह त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे, परंतु अन्य देवाची उपासना करण्याचं त्यांनी आपल्या राजासमोर नाकारलेलं आहे. आणि त्यामुळं देवाने त्यांना कसलाही धक्का न लागू देता किंवा कोणतीही इजा न होऊ देता सही सलामत या संकटातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि या वेळेला दानिएलाने त्याच्या मित्रांनी राजापुढं त्या जिवंत देवाचा महिमा वर्णिला, त्याच्या अद्भुत कृत्यांची साक्ष दिली आणि त्या देवाचं गौरव केलं. प्रियानो, आम्ही दानिएलासारखे प्रभू येशूच्या विश्वासामध्ये दृढ आहोत का? जेव्हा संकटातून, अडीअडचणीतून, आजारामधून परमेश्वर आम्हाला बाहेर काढतो, तेव्हा आम्ही त्याचं गौरव करतो का? तो जिवंत सर्वसमर्थ परमेश्वर आहे, त्याची दया सनातन आहे. आम्ही त्या परमेश्वराची साक्ष इतरांना देतो का? दानिएलाने परमेश्वराची स्वतःच्या बाबतीत असणारी योजना जाणून घेतली आणि त्याप्रमाणे त्याने देवाचे गौरव सर्वांपुढं केले. आणि म्हणूनच देवाने तो गुलाम असताना सुद्धा त्याला महालात नेऊन बसवलं, उच्च पदावर उच्च अधिकारी बनवलं. आम्ही जेव्हा परमेश्वराला उंच करतो त्यावेळेला परमेश्वर आमची परिस्थिती बदलतो, उत्तम आशीर्वादांनी आम्हाला तृप्त करतो आणि आम्हाला उच्च ठिकाणी नेऊन बसवतो. दानिएलाच्या 4 अध्यायात आपण पाहतो की नबुखद्रेसर राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याने पाहिलं की पृथ्वीच्या मध्यभागी असणाऱ्या एका उंच गगनचुंबी वृक्ष त्या ठिकाणी आहे आणि तो वृक्ष पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसत आहे. हा वृक्ष
फुलाफळांनी बहरलेला आहे. त्या वृक्षाखाली पशु पक्षी आश्रयासाठी राहत आहेत आणि त्यावरती मनुष्याचे सुद्धा पोषण होत आहे. परंतु त्याच वेळेला हे स्वप्न पाहत असताना आकाशातून अशी एका पवित्र पुरुषाची वाणी झाली की हा वृक्ष तोडून टाक, त्याच्या फांद्या छेद, तरी पण त्याचा बुंधा जमिनीत राहू द्या. त्याला लोखंड पितळेच्या पट्ट्याने बांधा, त्याला दहीवराने भिजू द्या. ह्याला गवताचा वाटा वनपशूंबरोबर मिळो. दानिएलाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि नबुकदनेस्सर राजाला या स्वप्नाचा अर्थ सांगितला की हे राजा, हा वृक्ष म्हणजे तू आहेस. तू वाढून बलवान झालेला आहे. तुझी थोरवी गगनापर्यंत पोहोचलेली आहे. तसेच पवित्र पुरुषाने तुला हेही सांगितलं आहे की तुला मनुष्यातून घालवून देण्यात येईल. तुझी वस्ती वनपशूत होईल. तुला गवत खावे लागेल. तू आकाशातील दहीवराने भिजशील व मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे हे ज्ञान तुला होईपर्यंत तूच वरून 7 काळ जाईल. आणि म्हणून माझी मसलत तू मान्य कर. तू पाप सोडून दे, धर्माचरण कर, अधर्म सोडून दे, गरिबास मदत कर. अशाने तुझे स्वास्थ्य अधिक काळ टिकेल. किती सुंदर परमेश्वराने त्याला हा दृष्टांत दिलेला आहे आणि त्याने कसं जगावं, कसं वागावं आणि त्यामुळं त्याला कोणता आशीर्वाद मिळेल हे त्या ठिकाणी परमेश्वराने त्याला दाखवून दिलं होतं. आपण पाहतो की नबुकदनेस्सर राजाला परमेश्वराने मान दिला होता, सन्मान दिला होता, ऐश्वर्य दिलं होतं आणि महासत्ताधीश असं त्याला बनवलं होतं. पण देवाने दिलेल्या या आशीर्वादाचा, या सत्तेचा त्याने मान ठेवला नाही. त्या सत्तेबद्दल, वैभवाबद्दल त्याने देवाचे कधीच आभार मानले नाहीत. देवाच्या सामर्थ्याचा अनुभव त्याने दानिएल व त्याच्या मित्रांकडून घेतलेला होता. तरी सुद्धा त्या जिवंत देवावर त्यानं विश्वास ठेवला नाही. स्वतःला तो बदलू शकला नाही. प्रजेवर तो भयंकर अत्याचार करत असे. गुलामांना त्रास देण्यामध्ये, शिक्षा देण्यामध्ये त्याला अतिशय आनंद वाटत असे. देवाचं भय नसल्याने तो कधीच धर्मानुसार वागला नाही आणि कायम पापात गुरफटून राहिला. देवाच्या पवित्र वाणीने त्याला जागृत केलं. त्याच्या जीवनाचा शेवट कसा होईल हेही त्याला अगोदरच सांगितलं. तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडला नाही. आपल्या कृत्यांचा त्याने पश्चाताप केला नाही आणि देवाच्या वाणीकडं त्याने दुर्लक्ष केलं. आणि आपण पाहतो की त्याचा परिणाम असा झाला, 1 वर्षानंतर जेव्हा हा राजा बाबेलच्या राजवाड्यात गच्चीवर फिरत होता, त्यावेळी तो म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. आणि हे गर्वाचे, मीपणाचे शब्द त्याच्या तोंडातून निघतात. तोच आकाशातून वाणी झाली की हे राजा नबुकदनेस्सर, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता
गेली आहे. आणि खरोखर आपण पाहतो की त्याच घटकेला त्याच्या हातातून त्याची राजसत्ता गेली, त्याला मनुष्यातून घालून टाकण्यात आले, त्याची वस्ती वनपशूत झाली, तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला, त्याचं शरीर दहीवरानं भिजू लागलं, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढले आणि त्याची नखं पक्ष्यांच्या नखासारखी झाली. प्रियांनो, परमेश्वर न्यायी आहे. आम्ही जेव्हा त्याच्या कृपादानांची कदर करत नाही, तेव्हा ती कृपादानं तो आमच्याकडून काढून घेतो आणि इतरांना देतो. स्वप्नाद्वारे, वचनाद्वारे, याजकाद्वारे तो आमच्या अपराधांची आम्हाला जाणीव करून देतो. आम्ही पश्चाताप करावा, अधर्मापासून मागं वळावं, यासाठी तो आम्हाला नेहमी संधी देत असतो. पण आम्ही जर त्याचा फायदा घेतला नाही तर न्यायसमयी तो आम्हाला शासन केल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आम्हाला मिळणारी प्रत्येक देणगी, प्रत्येक अधिकार, प्रत्येक सेवा, प्रत्येक नोकरी, आमच्याजवळ असणारं धन, प्रॉपर्टी, ऐश्वर्य, हे सर्व देवाकडून आम्हाला मिळतं. ही देवाची कृपा आहे आणि या सर्वाचा उपयोग आम्ही प्रामाणिकपणे केला पाहिजे. इतरांसाठी सुद्धा त्याचा उपयोग आम्ही केला पाहिजे. देवाच्या सेवेसाठी, गौरवासाठी आम्ही सतत झटलं पाहिजे. जेव्हा नबुकदनेस्सर कंगाल पशु बनला, त्याचे राजपद, त्याची सत्ता गेली, तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला, तेव्हा त्याला स्वतःची चूक कळली. त्याला पश्चाताप झाला, परंतु त्यासाठी 7 वर्षाचा काळ जावा लागला. 7 वर्षानंतर पश्चाताप करत असताना जेव्हा त्याने आपले डोळे वर आकाशाकडे लावले, परमेश्वराकडे लावले, त्यावेळेला त्याची बुद्धी त्याला परत मिळाली. त्याच्या राज्याच्या वैभवास्तव त्याचा प्रताप व तेज त्याला परत मिळाले. आणि त्या वेळी त्याने स्वर्गीय जिवंत देवाला धन्यवाद देऊन त्याची साक्ष आपल्या प्रजेला, अवघ्या देशाला करून दिली. दानिएलाच्या 4थ्या अध्यायामध्ये 37व्या वचनामध्ये राजा म्हणतो की मी स्वर्गीच्या राज्याचे स्तवन करीतो, त्याचा जय जयकार करीतो व त्याचा महिमा वर्णितो, कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे मार्ग न्यायी आहेत. किती सुंदर साक्ष या राजाने आपल्या समोर दिलेली आहे. नबुकदनेस्सर राजाने परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला आणि शेवटी हे मान्य केलं की मानवी राज्यावर स्वर्गातील देवाची सत्ता आहे व ती तो पाहिजे त्यास देतो. म्हणून प्रियांनो, आम्ही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये, तर जे काही आमच्याजवळ आहे ते परमेश्वराने आम्हाला दिले, त्याबद्दल सतत त्याची स्तुती करावी, त्याला मान, महिमा आणि गौरव द्यावा. दिलेल्या दानाचा, अधिकाराचा उपयोग आम्ही त्याच्या सेवेसाठी करावा. आमचे पाप सोडून धर्माचरण करूया. जे दीन, दुबळे, अनाथ, गरीब आहेत त्यांचं सहाय्य करूया. परमेश्वर करो या वचनाद्वारे तो आपणास आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. धन्यवाद देते प्रभू या सुंदरशा वचनामध्ये
तुझं वचन सांगत असताना प्रभू तू मला सहाय्य केलं, ज्ञान दिलं. पवित्र परमेश्वरा, खरोखर जी उत्तम दानं तू आम्हाला दिलेली आहेस, जे उत्तम अधिकार, जी उत्तम सेवा तू आम्हाला दिलेली आहेस, त्या सर्वांबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि या सर्व दानांकरवी प्रभू आम्ही तुला उंचवावं, तुला गौरवावं, यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. ही लहानशी विनंती येशू जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रिय नावात प्रार्थना करते, म्हणून तो ऐक विद्या. आमेन.